नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड. मित्रांनो, राज्य सरकारकडून या 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात मोठी खुश खबर आली आहे. हो मित्रांनो, या 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे मंजूर करण्यात आले आहे आणि या संदर्भात मित्रांनो एक GR शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. बघा मित्रांनो, राज्यात नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय GR निर्गमित करण्यात आला आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही प्रस्तावना पाहू शकतात. अतिवृष्टी, पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधींचे निकष व दर विहित करण्यात आले आहे. केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक 30/1/2014 अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. तसेच दिनांक 22/7/2023 च्या शासन निर्णयान्वये सततच्या पाऊस ही नैसर्गिक आपत्तीत घोषित करण्यात आली आहे. संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 1/1/2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञा करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, यापूर्वी दिनांक 10/1/2024 व दिनांक 31/1/2024 च्या शासन निर्णयानुसार अनुक्रमे ₹144.10 कोटी व ₹2109.12 कोटी इतका निधी नोव्हेंबर व डिसेंबर 2023 या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत मंजूर करण्यात आलेली आहे. तसेच दिनांक 2/8/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी 596.21 कोटी इतकी मदत मंजूर करण्यात आलेली आहे. नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत झालेल्या अवेळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनात प्राप्त झालेले आहे. त्याप्रमाणे खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय पाहू शकता. मित्रांनो, शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आला आहे? नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस, अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण ₹307.25,29,29,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. म्हणजे मित्रांनो, ही रक्कम राज्यातील या 25 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही अतिवृष्टी नुकसान भरपाई पात्र जिल्हे पाहू शकतात. मित्रांनो, पहिला जिल्हा बघा, गोंदिया जिल्ह्यात डिसेंबर 2023 मध्ये नुकसान झालेल्या 31 शेतकऱ्यांसाठी 1,97,000 रुपये मंजूर झाले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात एप्रिल व मे 2024 मध्ये नुकसान झालेल्या 65 शेतकऱ्यांसाठी 5,48,000 रुपये मंजूर झाले आहे. तर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात जून 2024 मध्ये नुकसान झालेल्या 220 शेतकऱ्यांसाठी 3,20,000 रुपये मंजूर झाले आहे. आणि मित्रांनो, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यात मे 2024 मध्ये नुकसान झालेल्या 2,017 शेतकऱ्यांसाठी 2,70,14,000 रुपये मंजूर झाले आहे. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यात फेब्रुवारी 2024, मार्च 2024 आणि एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेल्या 71,081 शेतकऱ्यांसाठी 87,84,52,000 रुपये मंजूर करण्यात आले आहे. आणि मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात मे 2024 मध्ये नुकसान झालेल्या 2,137 शेतकऱ्यांसाठी 4,64,22,000 रुपये मंजूर करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यात नोव्हेंबर 2023 मध्ये नुकसान झालेल्या 1,03,650 शेतकऱ्यांसाठी 74,64,85,000 रुपये मंजूर झालेले आहे.
तर मित्रांनो, गोंदिया जिल्ह्यात डिसेंबर 2023 मध्ये नुकसान झालेल्या 31 शेतकऱ्यांसाठी 1,97,000 रुपये मंजूर झालेले आहे. तर गडचिरोली आणि गडचिरोली जिल्ह्यात डिसेंबर 2023 ऑगस्ट ते डिसेंबर 2023 मध्ये नुकसान झालेल्या 5,557 शेतकऱ्यांसाठी 4,33,44,00,44 रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, भंडारा जिल्ह्यात एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेल्या 6,063 शेतकऱ्यांसाठी 7,35,19,000 रुपये मंजूर झालेले आहे. तर मित्रांनो, नागपूर गोंदिया जिल्ह्यात मे 2024 मध्ये नुकसान झालेल्या 22,289 शेतकऱ्यांसाठी 25,60,33,000 रुपये मंजूर झालेले आहे. तर मित्रांनो, वर्धा, गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यात एप्रिल 2024, मे 2024 आणि जून 2024 मध्ये नुकसान झालेल्या 670 शेतकऱ्यांसाठी 1,36,59,000 रुपये मंजूर झालेले आहे. आणि मित्रांनो, भंडारा जिल्ह्यात मे 2024 मध्ये नुकसान झालेल्या 12,994 शेतकऱ्यांसाठी 15,05,01,000 रुपये मंजूर झाले आहे. तर मित्रांनो, भंडारा जिल्ह्यात जुलै 2024 मध्ये नुकसान झालेल्या 71,570 शेतकऱ्यांसाठी 74,09,63,000 रुपये मंजूर करण्यात आले आहे. तर मित्रांनो, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे 2024 मध्ये नुकसान झालेल्या 9,458 शेतकऱ्यांसाठी 7,54,43,000 रुपये मंजूर करण्यात आले आहे. आणि मित्रांनो, ठाणे जिल्ह्यात एप्रिल 2024 मध्ये नुकसान झालेल्या 14 शेतकऱ्यांसाठी 61,000 रुपये मंजूर करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्यातील या 25 जिल्ह्यातील 3,88,050 शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम 306,37,99,000 रुपये मंजूर करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, ही रक्कम राज्यातील या 25 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एका छोटीशी अपडेट होती. जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.